श्री स्वामी समर्थ. जेव्हा चारो बाजूनी संकट येतात, जेव्हा सुखाचे दरवाजे बंद होतात आणि विश्वास डळमळीत होतो, तेव्हा एकच आवाज घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामी फक्त एवढाच बोलत नाहीत, तर ते भक्तांना जीवनाचं मर्म समजावून सांगतात. आजच्या या भागात आपण पाहणार आहोत, स्वामी स्वतः आपल्या भक्तांना कोणते 20 मोलाचे संदेश देत आहेत. अरे वेड्या, डोळे पुस आधी. तू असा रडलेला मला अजिबात आवडत नाही. जगाला वाटत असेल की तू हरला आहेस, पण मला माहीत आहे तुझ्या मनात किती जिद्द आहे. ही वेळ सुद्धा निघून जाईल. तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तू कशाला काळजी करतोयस? ज्या अर्थी मी तुला या जगात आणलंय, त्या अर्थी तुला तुझ्या घसाची सोयही मी करणार. तू फक्त कष्ट कर, बाकी सर्व माझ्यावर सोडून निर्धास्त हो. तुझे योगक्षेम पाहण्यासाठी जबाबदारी माझी आहे. लोकांचे बोलण्याचे तू काय खचतोस? लोक आज नावे ठेवतील, उद्या टाळ्या वाजवतील. लोकांचा स्वभावच बदलण्याचा आहे. तू लोकांच्या समाधानासाठी नाही, तर तुझ्या आत्मबळासाठी जग. मी तुझ्या सोबत आहे ना. मग जग काय म्हणतंय याने तुला काय फरक पडतोय? तुझ्या आयुष्यातले हे चढ उतार मीच आणलेत, कारण तुला अजून बलवान व्हायचं आहे. समुद्र शांत असेल तर खालाशी कधीच कौशल बनत नाही. या लाटांना घाबरू नकोस. मी तुझ्या नौकीचा सुकाणू हाती धरला आहे. तू मला शोधायला कुठे जातोयस? कधी आरशात बघितलंय का आहेस का? तुझ्या त्या निरागस हास्यात मी आहे. तुझ्या कष्टाच्या घामात मी आहे. तू जेव्हा कुणाचं भलं करतोस, तेव्हा तुझ्या हातात मी असतो. मी तुझ्यापासून वेगळा नाहीच. हल्ली तू खूप विचार करतोयस. रात्रीची झोप उडवून तू काय मिळणार? चिंता केल्याने उद्याची अडचणी कमी होत नाहीत. उलट आजची शांतता हिरावली जाते. विचार करणं सोड आणि स्वामी नाम घेऊन शांत झोप. उद्याचे मी बघून घेईल. तुला वाटतंय मी तुझं ऐकत नाही, पण बाळा, तू मागण्याआधीच मी तुला भरभरून दिलंय. कधी कधी मी तुला ते देत नाही जे तुला हवंय असते, कारण मला ठाऊक आहे ते तुझ्यासाठी घातक आहे. आई मुलाला धारदार चाकू कधीच देत नाही, तसंच माझं आहे. हा अहंकार कशासाठी? आज आहेस, उद्या नाही. हे शरीर, ही माया, हे पैसे, हे सर्व इथेच राहणार. सोबत येईल ते फक्त तो केलेले पुण्य आणि माझं नाव. त्यामुळे नम्र राहायला शिक. झुकणार झाडाचं वादळात टिकतं. कोणाचा द्वेष करू नकोस. त्याने तुझे वाईट केले ना, मग ते त्यांच्या कर्माला फळ देईल. तू जर त्यांचा दोष केला तर तू सुद्धा त्यांच्यासारखाच होशील. तू फक्त माफ करायला शिक. न्यायाचा तराजू माझ्या हातात आहे. अरे, तू वाघाचं लेकरू आहेस. अशी लालची तुझी तोंडावर शोभत नाही. परिस्थिती ही कितीही बिकट असली तरी मान ताठ ठेवून उभा राहा. संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघ. ते संकट पळून जाईल. तुझ्या श्रद्धेची परीक्षा मीच घेतोय. जेव्हा तुला वाटतं की आता सगळं संपलंय, नेमका त्याच क्षणी मी चमत्कार घडवतो. ही भक्ती तुझ्या शेवटची कसोटी आहे. धीर सोडू नकोस. वेळ वाया घालवू नकोस. गेलेला प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यातून कमी होत आहे. कुणाची निंदा करण्यात किंवा रिकाम्या गप्पांत वेळ दडण्यापेक्षा कुणाचं तरी आयुष्य कसं सावरता येईल याचा विचार कर. तुझ्या घरातल्या थोर मोठ्यांचा मान राख. आई वडिलांच्या चरणापाशी माझं वास्तव्य आहे. त्यांना दुखावून तू माझी कितीही पूजा केलीस तरी ती मला पोचणार नाही. घरालाच तीर्थक्षेत्र बनव. भूक लागलेल्या घास दे. तुला कोट्यवधी रुपये दान करायची गरज नाही. दारात आलेल्या याचकाला कोरडा नकार देऊ नकोस. तुझ्या एका घासाने कुणाचं तरी पोट भरल की माझं मन तृप्त होतं. तू फक्त एक पाऊल उचल. तू घाबरत का उभा आहेस? तू फक्त पहिला पाऊल पुढे टाक. तुला साथ द्यायला मी माझे हजारो हात पुढे करेन. चालायला सुरुवात तर कर. रस्ता मी तयार ठेवीन. माझ्यावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नकोस. जेव्हा जगातील सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा समजावे की स्वामींचा दरवाजा उघडला आहे. माझा हात पकडला आहेस
ना मग आता खाली बघू नकोस. संयम हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. घाई करून काहीच मिळत नाही. निसर्ग ही स्वतःचीच वेळ घेतो. तुझी वेळ येईल आणि तू इतकी सुंदर असेल की ते जुनं सर्व दुःख विसरून जाशील. शुद्ध विचारांची पेरणी कर. जसं बी पेरशील तसंच फळ मिळेल. कुणाचंच वाईट चिंतू नकोस, कारण ते फिरून तुझ्याकडेच येईल. सर्वांचं मंगल व्हावं हीच भावना ठेव. शरण येणं म्हणजे हार मानणं नव्हे. जेव्हा तू मला म्हणतोय स्वामी आता तुम्हीच सांभाळा, तेव्हा मी तुझा सर्व भार उचलतो. मग तुला कुणाचंच ओझं जाणवणार नाही. आता असं बरं, एकदा तू असलेला मला खूप आवडतो. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या हृदयात आहे आणि तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. जा आता आनंदाने तुझे काम कर. श्री स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.